31 मार्च ते 6 एप्रिल 2025 सिंह राशीचे साप्ताहिक राशीफल। मंडळी, एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सिंह राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो। जर आपण 31 मार्च ते 6 एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर 30 वर्षे संक्रमण केल्यानंतर शनी मीन राशीत राहील, जिथे शुक्र, राहू, बुध, सूर्य आणि चंद्र एकत्रित होतात। यासोबतच मंगळ मिथुन राशीत असेल आणि 3 एप्रिल रोजी त्याच्या सर्वात कमी राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल। यासोबतच गुरु वृषभ राशीत, केतू कन्या राशीत असेल। यासोबतच या आठवड्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे, ज्याचा राजा आणि मंत्री दोघेही सूर्यदेव असतील। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते। या आठवड्यात निर्माण झालेल्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मीन राशीत शुक्र, बुध आणि सूर्य एकत्रितपणे बुद्ध्यादिक शुक्रादित्य लक्ष्मीनारायण यांच्यासह मालव्य नीचभंग राजयोग तयार करत आहेत। यासोबतच मीन राशीत पंचग्रही आणि षडग्रही योग तयार होत आहेत। यासोबतच चंद्राच्या राशीतील बदलामुळे गजकेशरी, महालक्ष्मी, कालक्षी योग, विष आणि ग्रहण योग तयार होतील। चला तर मग जाणून घेऊयात सिंह राशीचे 31 मार्च ते 6 एप्रिलचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे। सिंह राशी, एप्रिल महिन्याचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला राहण्याची शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल। तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कोणतीही योजना सादर कराल ती स्वीकारली जाईल। तथापि तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहणे महत्त्वाचे आहे, कारण ते तुमच्या योजना उधळण्याचा प्रयत्न करू शकतात। यासाठी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी एक ठोस योजना बनवणे चांगले राहील। यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्ही तुमची सध्याची कामे किंवा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल। दूरस्थ कामात यश मिळण्याची चांगली शक्यता आहे। नोकरी करणारे लोक त्यांच्या स्पर्धकांना मागे टाकण्यात यशस्वी होतील। कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधात काम करणारे लोक तुमच्या पुढे नतमस्तक होतील, परंतु तुम्ही तुमच्या कामात निष्काळजी राहू नका, अन्यथा परिस्थिती तुमच्या विरोधात जाऊ शकते। भागीदारीच्या कामातही तुम्ही पुढे जाऊ शकता, परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळावे। या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये कोणतीही विशेष समस्या उद्भवणार नाही। जे आधीच नातेसंबंधात आहेत ते संवादावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यांच्या भावना रचनात्मक पद्धतीने व्यक्त करू शकतील। तुमच्यामध्ये जवळीक आणि आपुलकीची खोल भावना असेल, परंतु तुमच्या जोडीदारामध्ये किंवा प्रिय व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना जास्त असू शकते। या परिस्थितीत तुम्हाला विवेक वापरावा लागेल। शेवटच्या 2 दिवसात तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये अधिक सक्रिय असाल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक असाल आणि त्याचा फायदा घ्याल, म्हणून नियमित योगासने आणि ध्यान करणे उचित आहे। तुमची ऊर्जा पातळी जास्त असल्याने तुम्ही सुरुवातीपासूनच कामात व्यस्त राहाल। तुम्हाला बाहेरचे काम टाळण्याचा सल्ला दिला जातो, अन्यथा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थकवा जाणवू शकतो। सिंह राशी, या आठवड्यात स्पर्धा तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल। तुमच्या दृष्टिकोनात हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करा, परंतु काही लपलेले शत्रू तुमचे नुकसान करू शकतात, म्हणून सतर्क राहणे महत्त्वाचे आहे। तुमच्यासाठी या आठवड्यात शुभ दिनांक ही 1, 2 आणि 4 असणार आहे, तर शुभ रंग तपकिरी, नारंगी आणि काळा असणार आहे। शुभ दिवस रविवार, बुधवार आणि शनिवार असणार आहे। या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यापासून 11 दिवस लक्ष्मीच्या मूर्तीसमोर अखंड ज्योत म्हणजे तेलाचा दिवा लावत राहा। 11व्या दिवशी 11 मुलींना खाऊ घाला आणि त्यांना 1 नाणे आणि काहीतरी भेटवस्तू द्या। सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना शुभ आहे, कारण जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कामाच्या पूर्णतेसाठी बराच काळ वाट पाहत असाल तर या महिन्याच्या सुरुवातीलाच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। महिन्याची सुरुवातच थोडी धावपळीची असेल, परंतु या काळात तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील आणि आर्थिक लाभाची शक्यता वाढेल। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल। भागीदारीत काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे। त्यांना व्यवसायात मोठा नफा कमवण्याची संधी मिळू शकते, परंतु कोणतीही योजना आखताना त्यांनी आर्थिक व्यवहारात खूप काळजी घेतली पाहिजे। महिन्याच्या मध्यात तुम्ही लक्झरी वस्तूंवर मोठी रक्कम खर्च करू शकता। या काळात कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात। जमीन आणि इमारतीच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल। महिन्याच्या उत्तरार्धात तुमचे मन कौटुंबिक समस्यांबद्दल चिंतित राहू शकते। या काळात तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा।
प्रेम प्रकरणात निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत चांगला समन्वय राहील. सिंह राशी हा संपूर्ण आठवडा सखोल आत्मविश्लेषणासाठी आणि नातेसंबंधांमधील विश्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. नातेसंबंधांमधील तुमच्या वैयक्तिक श्रद्धा आणि विश्वासाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात काही बदल दिसून येतील. तुमच्या सर्वात खोल भावना आणि अडथळे ओळखा आणि त्यावर मात करा. तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. उत्पन्न वाढेल. परीक्षेत चांगले निकाल मिळू शकतात. यामुळे परदेशात जाण्याचे स्वप्न देखील तुमचे पूर्ण होऊ शकते. सिंह राशी, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलणे थांबवले असेल तर तुम्ही लवकरच त्यांच्याशी बोलणे सुरू करू शकता. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल आणि तुमच्या जोडीदाराशी वचनबद्ध असाल तर या आठवड्यात तुमच्या नात्याचा पाया तुम्ही जोडीदाराशी किती चांगल्या प्रकारे संवाद साधता यावर अवलंबून असेल. सिंह राशी, या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि संवाद महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायला खूप उत्सुकता असेल. तुमच्या जवळच्या मित्रासोबतचे गैरसमज दूर करण्यासाठी या वेळेचा वापर करा. तुमचा आत्मविश्वास तुमच्या सभोवतालच्या लोकांना आकर्षित करू शकतो, ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. तथापि इतरांनाही समजून घ्यायचे असल्याने काळजीपूर्वक ऐकायला विसरू नका. हे संतुलन तुमचे नाते समृद्ध करेल. संभाषणे अधिक अर्थपूर्ण बनवेल. या आठवड्यात तुमच्या भावना दाबण्याऐवजी त्या मान्य करा. ते आत्मजागरूकता आणि वाढीच्या गुरुकिल्ले आहेत. तुमच्या सभोवताली सहाय्यक व्यक्ती असल्याने भावनिक संतुलन राखण्यास मदत होईल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही भावनिक चढ उतारांना सुंदर आणि समंजसपणे तोंड देऊ शकाल. सिंह राशी, प्रवासाच्या योजनांमध्ये एक मनोरंजक वळण येऊ शकते. तुम्ही रोमांचक अपारंपरिक स्थळांकडे आकर्षित होऊ शकता. तो एक छोटासा प्रवास असो किंवा लांबचा प्रवास, हा अनुभव समृद्धीचे आश्वासन देतो. हुशारीने सामान बांधा आणि बदलांशी जुळवून घ्या, कारण उत्स्फूर्तता सर्वात संस्मरणीय क्षणांना जन्म देऊ शकते. हे साहस वैयक्तिक विकासासाठी एक उत्तम संधी आहे. म्हणून उघड्या हाताने आणि उत्साहाने अज्ञाताला आलिंगन द्या. एकंदरीत सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे.